विदेशी महागल्यानं देशीला मागणी। राज्याच्या मद्य विक्रीत 7% वाढ। बाजारात देशी दारूचे नवे ब्रँड्स। राज्यातल्या तळीरामांना सध्या मोह पडलाय तो देशीचा। देशीच्या मोहापायी त्यांनी विदेशीला दूर केलंय आणि त्याचं कारण आहे विदेशीच्या खिशाला न परवडणाऱ्या किमती। तळीरामांच्या या देशी प्रेमापोटी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशी दारूच्या विक्रीत तब्बल 7% वाढ झाली आहे। राज्य सरकारनं उत्पादन शुल्कात भरमसाठ वाढ केली आहे। त्यामुळे आतापर्यंत केवळ विदेशी दारू खरेदी करणारे ग्राहकही देशी दारूची मागणी करतायत। त्यामुळे देशी दारूच्या मागणीची विक्री किती वाढली आहे पाहूया। एप्रिल ते जून महिन्यात 1,70,000 लिटर देशी दारूची विक्री झाली आहे। एका वर्षात देशी दारूच्या विक्रीत 70,000 लिटरनं वाढ झाली आहे। दरम्यान राज्य उत्पादन विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार वाशिम, भंडारा, पालघर, रायगड, सोलापूर, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये दारू विक्रीत वाढ झाली आहे, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये दारू विक्रीत घट झाली आहे। दरम्यान विदेशी दारूच्या किमती कमी होण्याची शक्यता नसल्यानं देशी दारूच्या मागणीत आणखी वाढ होऊ शकते। याचाच फायदा घेत बाजारपेठेत नवीन देशी ब्रँड्सही दाखल झालेत। त्यामुळे परवडणारा पर्याय म्हणून तळीरामांच्या देशीवर उड्या पडणार हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।